सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 2 दिवस मुक्काम आहे। त्यांच्या बंदोबस्तानिमित्त पोलीस प्रशासन बिझी असताना शहरात घातपात व खुनाचे सत्र सुरूच आहे। काल दिनांक 1 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पाडून नाशिक रोड महसूल कार्यालयाच्या मित्रा या इमारतीत आगमन झाले। बैठक आवरून मंत्री साहेबांनी पाठ फिरवताच जेलरोड भागातील ढिकले मळा येथे 9 ते 10 अनोळखी व्यक्तींनी मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या सिद्धार्थ प्रकाश जगताप याला काही एक कारण नसताना लोखंडी फायटरनी मारहाण करून त्याच्या इर्टिका 4 चाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले। या प्रकरणी सिद्धार्थ जगताप याने रात्री उशिरा नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। तसेच नाशिकच्या पेठ रोड फुलेनगर येथे संजय तुळशीराम सासे हे चौकात गप्पा मारत वट्ट्यावर बसलेले असताना अज्ञात इसमांनी विटांनी मारून त्यांचा खून केलाय। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। घातपात खुनांच्या घटनेने नाशिक शहर हादरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झालाय। सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण पसरले। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।